ओम चैतन्य नवनाथाय नमः। आदेश आदेश आदेश। बाळा, जर आज माझे हे शब्द तुझ्यापर्यंत पोचले असतील तर समज की हा केवळ योगायोग नाही, तुझ्या मनात अनेक दिवसापासून काही प्रश्न घोगावत आहेत। जीवनातील संघर्ष, लोकांचे बदलते चेहरे, अपयशाची वेदना आणि भविष्याची चिंता यामुळे तू थकून गेला आहेस। पण बाळा, लक्षात ठेव, या जगात दोन प्रकारचे लोक असतात। एक ते जे छोट्याच्या संकटानेही खचून जातात आणि दुसरे ते जे वादळातही डगमगत नाहीत। संकटे त्यांच्या आयुष्यातही येतात, पण ते त्यांना आपले गुरु मानतात। काही लोकांकडे सर्व सुखसुविधा असतात तर त्यांचे मन दुःखी असते, तर काही लोक रिकाम्या हातानेही आनंदाने जगतात। कारण हा आनंद हा पैशात नसतो, तर तो मनाच्या समाधानामध्ये असतो। बाळा, पडणे वाईट नाही, पडल्यावरच स्वतःची ताकद कळते। जेव्हा तू अडचणीमध्ये असतोस आणि मदतीसाठी हात पुढे करतोस, तेव्हा तुझे खरे आप्त कोण आहेत हे समजते। लोक म्हणतात मी उद्यापासून बदलणार, उद्यापासून मेहनत करणार, पण तो उद्या कधीच येत नाही। म्हणूनच मी तुला सांगतो, जे चांगले करायचे आहे ते आजच सुरू कर। स्वप्ने ती नसतात जी झोपेत दिसतात, स्वप्ने ती असतात जी तुला झोपू देत नाहीत। तुझ्या ध्येयासाठी जिद्द ठेव, कारण जिद्दी पुढे नशीबही नतमस्तक होते। बाळा, जर तुला तुझ्यावरती किंवा विश्वास परमेश्वरावरती असेल तर तुला माझ्या भाग्यातील गोष्ट नक्की मिळेल, पण जर तुला विश्वास स्वतःवरती असेल तर परमेश्वरही तुझ्यासाठी नवे भाग्य लिहितो। लक्षात ठेव, तोंडातून निघालेला शब्द आणि धनुष्यातून सुटलेला बाण कधीच परत येत नाहीत। म्हणूनच बोलण्याआधी विचार कर, कारण शब्द माणसाचे आयुष्य घडवतात आणि शब्दच नाती तोडतात। दुसऱ्याच्या आधारावरती जगण्यापेक्षा स्वतःच्या दुःखाशी सामना करत स्वाभिमानाने जगणे श्रेष्ठ आहे, कारण स्वातंत्र्य हीच माणसाची खरी ओळख आहे। बाळा, प्रत्येक गोड बोलणारा माणूस चांगलाच असेल असे नाही। आजकाल अनेक लोक चेहऱ्यावरती हसू ठेवतात, पण मन कपाट बाळगतात। म्हणूनच लोक बदलण्याचा प्रयत्न करू नयेस, स्वतःला चांगले बनव। दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवशील तर दुःखी होशील, पण स्वतःवरती विश्वास ठेवतील तर नक्की जिंकशील। या संसारामध्ये काही कायमचे नाही, किंवा या संसारामध्ये काहीच कायमचे नाहीये। पैसा, प्रतिष्ठा, सौंदर्य, सत्ता, शरीर सर्व नश्वर आहे। शाश्वत आहे ती फक्त आत्मा आणि परमेश्वराशी असलेले नाते। म्हणूनच प्रत्येक क्षणी कृतज्ञ राहा। जे सतत तक्रारी करतो तो कधीच सुखी होत नाही, पण जो प्रत्येक गोष्टीवरती किंवा प्रत्येक गोष्टीसाठी परमेश्वराचे आभार मानतो त्याच्या जीवनात शांती नांदते। आदेश आदेश आदेश। संकटे आली म्हणून घाबरू नकोस, कारण अंधारानंतर प्रकाश येतो, कठीण काळानंतर चांगले दिवस येतात। आणि लक्षात ठेव, मी सदैव तुझ्या सोबत आहे आणि सदैव तुझ्या पाठीशी राहणार आहे। अलख निरंजन। आदेश। ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः। ओम चैतन्य श्री बड़े बाबाय नमः।